हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, आज आपण या विशेष सभेसाठी आपण जमला. मी मुख्याधिकारी यांच्या प्रतिनिधी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या अधिकृत कायदेशीररित्या ही सभा बोलवण्यात आलेली असून या संदर्भातील नोटीस या आपल्या सर्व सन्माननीय नगरसेवकांना वाटप करण्यात आलेले आहे. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीनं मी सांगू इच्छितो की विशेष सभेसाठी जी गणसंख्या आवश्यक असते त्याची पूर्तता हे सभागृह करीत असल्याने सभा सुरू करण्यास हरकत नाही. त्यांना विनंती करेन की सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी त्यांनी परवानगी द्यावी आणि सभेतील जी विषय पत्रिका आहे त्या विषय पत्रिकेतील विषय वाचण्यास अनुमती द्यावी. आजच्या या विशेष सर्वसाधारण सभेतील पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. विषय क्रमांक 2, तळोदा नगर परिषद हद्दीतील दैनंदिन गटारी व खर्डी नदी परिसर स्वच्छतेसाठी ओव्हलँड व जेसीबी यंत्रे प्रति तास भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे कामी विचार विनिमय करणे. विषय या ठिकाणी विकास कामे आहेत ती एकूण अशी 10 आहेत. पूर्वीप्रमाणे परिणामांना आता अत्यंत आनंद होतो विषय घेतले आपले 3 नंबरचे गरजे बघतात आणि आम्हाला पण दिले जेपी मार्शल लावून तरी तो त्या निधीचे पंधरा करून जिल्ह्यातले दिला तो विषय घेतला नाही तुम्ही मागच्या जनरल कोड मध्ये बहुने पण उल्लेख केला होता. आता हा महत्त्वाचा होता ना म्हणून तळोदा नगर परिषद हद्दीतील श्रीराम मंदिर, कालिका माता मंदिर नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर तळोदा नगर परिषद हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पातील विविध रस्ते व गटार यांची कामे करणे, या कामाची मुदत वाढवून मिळण्याबाबत अर्जावर विचार विनिमय करणे. पहिले 3 नोटीस दिलेल्या माझ्याचं बने किती वर्षाचे त्या बाबतीत 3 दिवस दिलेले आहेत ते म्हणजे
सन्मान्य नगरसेवकांना माहित पडेल. किती पॉझिटिव्ह दिलेली ना आता कुठे दिली आहे ना आपल्याला भैया आपण टिकली दिली आहे ना आता काय टिकली काय दिली आहे तो विषय अरे बाबा तो विषय स्पष्ट लिहायला पाहिजे होता ना. कोणता विषय, कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे, काय आहे. मायरावाला आणि त्याच्यामध्ये दोन विषय दिलेले आहेत. टिकली बरं काय दिलं वाटलं त्याचं नाव आहे टिप्पणीमध्ये पूर्ण नाव दिलेलं आहे. कधी वर्क ऑर्डर दिलेली आहे, कधी पर्यंत दिलेलं आहे. फक्त एवढं नोटीस उल्लेख राहिला आहे की नोटीस जानेवारीपासून आतापर्यंत काम सुरू करण्यासाठी 22 कामं आहेत. त्यापैकी काही कामं पूर्णतः बंद होती. त्यासाठी आपण त्याला आणि कामाही नीट दर्जाची होती कामं. एक नोटीस बंद available आहे का? कामं सुद्धा नीट दर्जाची, कामं सुद्धा व्यवस्थित केलेली नाही. कामं अपूर्ण कामं. त्यांच्यावर कारवाई काहीच केली नाही. कारवाई सुद्धा काहीच झालेली नाही. आणि कामं सुद्धा मुदत झालेली नाही. भैया आपण त्याला 6 महिन्याची मुदत देऊ भैया त्यांना. आजपासून फक्त 6 महिन्याची मुदत आहे. त्याला कामं पैसे नाही 74 कोटी काम ठेवलेलं आता 5 कोटी आहे 11 रस्त्यावर निघाला 22 कोटी काम पूर्ण होऊन टाकलेलं पैसे येत नाही आता 6 महिन्याची मुदत पैसे देऊ. पैसे आता घेतात तुम्हाला काय काय नाही काम करायचं काय झालं तरी प्रोग्रेस करायला पाहिजे पण कामासाठी. आता 6 महिन्याची डिसेंबरपर्यंत आता त्याला आमची संमती आहे. बाकी दुसऱ्या कोणत्या विषयाला आमची संमती राहणार नाही. मी असं म्हणते सदर विषयाला अनुसरून सादर की नगरोत्थान व महाअभियान अंतर्गत मंजूर तळोदा नगर परिषद हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पातील विविध रस्ते व गटार बांधकामाचे जे आहेत मक्तेदार आहेत ते मायरा ट्रेड अँड सर्व्हिसेस यांना संदर्भ क्रमांक 1च्या आदेशान्वये आदेश देण्यात आलेले होते. सदर कामाची मूळ स्वीकृत निविदा रक्कम ही 73,19,29,592 रुपये इतकी असून कामाची जी मुदत होती ती 18 महिने निश्चित करण्यात आलेली होती. सदर मुदत ही 23 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात आली. मक्तेदाराने संदर्भ क्रमांक 2च्या अर्जाद्वारे कामाची मुदत दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत वाढवून देण्याची विनंती आपल्याकडे केलेली आहे. त्यांनी आपल्या अर्जात मुदत संपण्याची आणि विलंब होण्याची कारणे नमूद केलेली आहेत. त्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे सततच्या पावसामुळे कामाला सातत्याने अडचणी निर्माण झाल्या. सेवा लाईन किंवा ज्या काही पाईपलाईन्स आहेत या स्थलांतरात झालेला विलंब तसे कामाच्या गतीवर परिणाम झालेला आहे. निधी उपलब्धतेतील विलंब व अपुऱ्या आर्थिक मक्तेदाराकडून सध्या कामाची भौतिक प्रगती ही 70% झालेली असून आर्थिक प्रगती केवळ 8% इतकीच प्राप्त झालेली आहे. वरील सर्व कारणे पाहता त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याने काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही असे मक्तेदाराने नमूद केलेले आहे. सदर प्रकल्प हा शहरातील रस्ते व गटार विकासाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. काम अपूर्ण सोडल्यास नागरिकांची गैरसोय होऊ शकते व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याची कारणे अंशतः वस्तुस्थितीला धरून असल्याने जनहित लक्षात घेता मक्तेदाराला काम पूर्ण करण्याची संधी देणे ही ठरेल. मक्तेदाराच्या अर्जावर आणि तांत्रिक वस्तुस्थितीवर निर्णय घेण्यासाठी सदर प्रस्ताव माननीय सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा अशी ठरावामध्ये उल्लेख करत असताना आमच्या शिवसेनेचे जे नगरसेवक त्यांच्या वतीने मुदत वाढ देण्यात यावी इतकंच द्यावं. बाकीचे जे तुम्ही द्या. 6 महिन्याची मुदत देणार आहे. 6 महिन्यानंतर त्यांनी काम नाही केलं तर त्यांना मुदत वाढ देणार आहे. 6 महिन्याची मुदत वाढ देणार आहे. आता पावसाळा आहे. माऊल्या जर एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ते डॉक्टर लोक सुद्धा त्यांनी स्वतः करून टाकली सोबत ती करून सुद्धा ती उचलून नेली त्यांनी तरी त्यांनी केलं. नगराध्यक्ष मॅडमांना आहे त्याच विषय सर्व अधिकार नगराध्यक्ष मोहया. हा मग त्याच अधिकाराला अनुसरून त्यांनी हा विषय पण घेतला होता. पण समोरच्या व्यक्तींनी त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाहीये त्यामुळे तो त्यांनी तो विषय दुसरा कुठला विषय नाही. आमच्या जवळ काही म्हणणं चर्चा करायची आम्हाला मीटिंग मध्ये चर्चा करायची
आमच्या या विषयाला आमचे 9 जे नगरसेवक आहेत त्याचा विरोध आहे. आम्ही तहकुबच्या याच्यामध्ये हा विषय लिहा तुम्ही काय साहेब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम सभाशास्त्र कलम 81 अन्वये मोगम दिलेला हा विषय सुस्पष्ट लिहिलेला नसल्यामुळे आम्ही या विषयाला विरोध करतोय. विषय वाचल्यानंतर मी स्वतः स्पष्ट केलं की सदरचा विषय हा कायद्याला अनुसरून नाही. बोलले तुम्ही बोलले कायद्याला अनुसरून नाही म्हणजे तो विषय बेकायदेशीर आहे ना. तुम्ही आणि आता कोफडींचे काय मॅडम विषय नगराध्यक्षाकडे कोफडींचे काय विषय नको माझ्या काम हा मी सांगतोय हा विषय बेकायदेशीर. आज विषय घेतला की हा मोगम घेतलेला आहे बेकायदेशीर विषय. तुमच्या तक्रारी 10 तक्रारी असतील ना 10च्या 10 तक्रारी तुम्ही अजेंड्यावर घ्या. अजेंड्यावर घेऊन तो विषय करा. तुमच्या तक्रारी म्हणून मोगम विषय आणि नियमात दिलेला तक्रारी अर्ज लिखवाला आहे. तक्रारी अर्जावर विचार घेतली तक्रारी अर्ज हमको क्या मालूम कोई तक्रार 10 के 10 तक्रार तुम्ही अजेंडे पे लो ना त्याच्यावर चर्चा करू आपण. बाकी काय विषय हे शेवटचा विषय मला टाइम नाही. मला असं म्हणायचंय की आपली जी नगरपालिके अंतर्गत कामं केली जातात तळोदा शहराच्या विकासासाठी रस्ते आणि गटारी बघता रस्त्याचंही काम इनकम्प्लीट आहे आणि गटारीचंही काम इनकम्प्लीट आहे. कुठलंच काम क्वालिटी वर्क झालेलं नाहीये हे तुम्ही सुद्धा बघताय. मी काय माझ्याबरोबर तुम्ही सगळेच जण बघता त्या कामाला. तर मला असं म्हणायचंय ही जी कामं केली जात आहेत ही कामं क्वालिटी वर्क नाहीये आपल्याला सगळ्यांना दिसतंय. पण तरी सुद्धा ही कामं जेव्हा म्हणजे नागरिकांकडनं या तक्रारी येत असतात या नागरिकांकडच्या तक्रारी आम्ही ताईंकडे मांडलेल्या आहेत. ताईंनी त्या तक्रारींचं वेळोवेळी सीओ साहेबांना सांगितलंय पण सीओ साहेबांनी या कामाची सखोल चौकशी केलेली नाही. अद्याप तरी सखोल चौकशी झालेली नाहीये. पण तरी सुद्धा इतकं सगळं असल्यावरही जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांचे देय बिलं जे ते काढली जात आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार त्यांची बिलं काढणी केलेली. तर यात मला इतकंच म्हणायचंय की नागरिकांचं पण नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या नुकसानाबरोबर नगरपालिकेचंही नुकसान होत आहे. ते या अर्थाने की आता ही कामं पूर्ण झालेली आहे पूर्णत्वाला कामं आलेली नाहीये. मग ती कामं पूर्ण करायची तर ती पुन्हा एकदा नगरपालिकेकडे येणार आणि नगरपालिकेकडे आले म्हणजे आर्थिक बोजाला झटका बसणारच आहे. तर मग आर्थिक दृष्ट्या नगरपालिका ही अजून डबघाईला जाऊ शकते असं मला वाटतं. तर माझी एक विनंती अध्यक्ष साहेबांना की त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची जी कार्यकामाची कार्यपद्धती आहे त्याची उच्चस्तर चौकशी करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची चौकशी सोपवावी अशी त्यांना माझी विनंती आहे. आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य ती कारवाई आपण निर्णय आहे ना हा धोरणात्मक निर्णय आहे आणि ऐका वेळेस असे धोरणात्मक नाहीये निगडीचा विषय आहे. कलम 8110 नुसार आहे. 8110 नुसार हा विषय अजेंड्यावर घ्या ना त्याच्यावर चर्चा करू. पण निगडीचा विषय आपण घेऊ ऐका शकतो ना. कलम 10 नुसार आहे ना तुम्ही बघा ना. मी बघितलंय ऐका वेळेस हा विषय घेऊ शकत नाही. त्याला किती कलम 8110 नुसार आहे तुम्ही बघून घ्या. आमचा सर्रास विरोध आहे. ऐका वेळेस एक कलम 8110 नुसार तुम्ही विषय अजेंड्यावर घ्यायला पाहिजे होता. ऐका वेळेस निगडीचा विषय घेऊ शकतो ना आपण अंतर्गत नगरपालिकेच्या. तुम्ही विषय सर्वसाधारण सभा बोलवलेली आहे. विषय सर्वसाधारण सभा बोलवत असताना अध्यक्षांना पावर आहे म्हणूनच मॅडम कबूल याच्यावर चर्चा होऊ शकते. याच्यामध्ये जनरल कोर्ट मध्ये निर्णय घेतला जाऊ शकत नाही. चर्चा होऊ शकते. हा विषय कलम 8110 मॅडम त्याच्यावर कारवाई करायची म्हणजे त्याच्यावर एक दंडात्मक कारवाई करायची सांगताय. हा धोरणात्मक निर्णय मी वापरला नाही. मी कारवाई हा शब्द बोलली यांच्याकडे विनंती केली. कारवाई म्हणजे काय? कारवाई म्हणजे काय करायची? पण मग दंडात्मक शब्दच नाही बोलली. कारवाई त्याच्यावर कारवाई कोण करणार आहे? कारवाई केली कारवाईची विनंती कोण करणार आहे? ताई करणार आहे. आम्ही या विषयाला हा विषय घेतलेला विषय नाहीये तो. मग या विषयाची चर्चा होऊ शकते. या विषयावर निर्णय घेतला जाऊ शकत नाही जनरल कोर्टात.
या विषयाची फक्त चर्चा होईल. प्रोसिडिंग मध्ये जर तुम्ही लिहाल टाळाटाळी तर 300 आर्टिकल त्याच्यावर. शिवला अजेंडा घ्या ना विषय. अजेंडा विषय घ्या. अजेंडा विषय घ्या. CO अशी कारवाई करतात, त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात जनरल कोर्टाने निर्णय घेतला. अजेंडा विषय घ्या. मला माहिती आहे सीआयटीने तुम्हाला बरेच काही नियम माहिती आहे. त्यातला एक अंश फक्त मांडलेला आहे त्याचा. जास्त काही बोलत नाहीये. तुम्ही काय सगळे विषय तुम्ही जे बोलले मॅडम त्या विषयाला माझा विरोध नाही. या विषयावर आपण चर्चा होऊ शकते. तुमचं जे बोलणं आहे ते 100% सत्य बी असू शकतं. याच्याबद्दल मी नकार देत नाहीये. फक्त या विषयावर चर्चा होऊ शकते. या विषयावर जनरल कोर्टमध्ये निर्णय घेतला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जर आयत्या वेळेस मध्ये तो विषय घेऊन निर्णय घेत असाल तर आमच्या सर्व नगरसेवकांचा आताही विरोध म्हणते काही की आताही म्हणते तुम्हाला की बस चर्चा झाली. मी विषय तुमच्या अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष महोदयचा विषय असेल तुम्ही जनरल कोर्टमध्ये विषय ना शिव इंजिनियर तुम्ही बघा तर काय तुम्हाला अधिकार आहे ना साहेबांना माहिती माझ्यावर येणार आहे म्हणून साहेब काय आणि त्याच्याबद्दल आम्ही साहेबांची तो विषय आम्ही सांगतो. सभेला विराम देण्यापूर्वी आपण सर्वजण ऐसा स्वाद रहे सदा याद. काकाजी नमकीन, काकाजी नमकीन.